देशामध्ये 200 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकलेले आहेत। टॅक्स रिटर्नमध्ये चुकीची कपात आणि सूट दाखवून कर चोरी केली गेली। चार्टर्ड अकाउंटंट आणि टॅक्स प्रॅक्टिशनर्स विरोधामध्ये ही कारवाई सुरू आहे। पक्षाच्या नावाने देणग्या स्वीकारून कर चोरीचा संशय आहे। कारवाईत संभाजीनगरच्या सीए फर्मचाही समावेश आहे। देणगीसाठी 300 कोटींचा कर चुकवल्याचा संशय या फर्मवर आहे। याचा आढावा घेतलेला आहे माझे सहकारी मोहसिन शेख यांनी। पाहूयात। आयकर विभागाने काल देशभरातील 200 ठिकाणी जे आहे तर छापेमारी केलेली आहे, ज्यात छत्रपती संभाजीनगरचा देखील सहभाग आहे। आपण आज सध्या छत्रपती संभाजीनगरच्या त्याच ठिकाणी उभा आहोत ज्या ठिकाणी ही सगळी कारवाई झालेली आहे। सिडकोतील हे भाग आहे। जी माहिती मिळते त्यानुसार टॅक्स रिटर्न मध्ये जे आहे तर चुकीची कपात करणे, सूट दाखवून कर चोरी करणे आणि चार्टर्ड अकाउंट आणि टॅक्स प्रॅक्टिशनर्स यांच्या विरोधात ही सगळी कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळते। सोबतच राजकीय पक्षांच्या नावाने देणग्या स्वीकारून कर चोरीचा संशय देखील आयकर विभागाला आहे आणि त्यानुसार ही कारवाई छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या या आवास जे आहे तर आसवा ब्रदर या ठिकाणी ही सगळी कारवाई सुरू आहे आणि गेल्या 20 तासापासून ही कारवाई सुरू आहे। जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार 300 कोटी रुपयांचा घोळ या ठिकाणी झाल्याचा संशय आयकर विभागाला आहे आणि त्यानुसार ही कारवाई सुरू आहे। प्राथमिक जी माहिती मिळते त्यानुसार फक्त संभाजीनगरच नाही तर महाराष्ट्रातील नागपूर, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसह वेगवेगळ्या ठिकाणी जी आहे तर ही सगळी कारवाई करण्यात आली आहे। 70 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांचा गाड्यांचा ताफा जे आहे तर या सगळ्या कारवाईमध्ये असल्याची माहिती जी आहे तर सूत्रांनी दिलेली आहे आणि ही सगळी कारवाई जी आहे तर कालपासून सुरू आहे। त्यामुळे एकंदरीत कर चुकवणाऱ्या आणि कर वाचवण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरणाऱ्या या सगळ्या लोकांवर ही कारवाई असल्याची देखील माहिती आहे। कालपासून सुरू असलेली ही कारवाई संभाजीनगरमध्ये आज देखील सकाळी सुरू आहे। पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय। 200 पेक्षा अधिक ठिकाणी देशभरात ही कारवाई झालेली आहे आणि याबाबत आयकर विभागाने देखील जे आहे तर प्रेस नोट काढून याबाबत सगळी माहिती दिलेली आहे। त्यामुळे आता ही कारवाई आणखी किती वेळ चालेल आणि या सगळ्या कारवाईमधून देशभरात काय काय किती कोटी रुपयांचा हा सगळा घोटाळा झालाय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि ही कारवाई कालपासून जी सुरू होती अजूनही सुरू आहे। तब्बल 20 तासांपेक्षा अधिक काळ या कारवाईला झालेला आहे। त्यामुळे या कारवाईतून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुढे जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।